नाही नाही, हे काही एखादं असं हॉन्टेड विमान नाहीये, पण खोपोली जवळ हे असं एक बंद पडलेलं विमान आहे आणि बहुतेक तुम्हालाही ऐकिवात आलंच असेल. पण प्रत्यक्षात डोळ्यासमोर आलं तेव्हा खरंच वेगळं थ्रिल होतं. गावाच्या मैदानात शांत उभं असलेलं हे प्रचंड विमान पाहून एक क्षण वाटलं हे खरंच बोईंग आहे का सेट पीस. पण जवळ गेल्यावर लक्षात आलं हे आहे खरं बोईंग 737. एकेकाळी हजारो लोकांना घेऊन उडणारं हे विमान आज मात्र गवतामध्ये थांबलं आहे. आणि मग मनातला पहिला प्रश्न, हे इथे आलं तरी कसं? तर सांगतो. 9 ऑक्टोबर 2005 रोजी एअर सहाराची फ्लाईट S2226 मुंबई विमानतळावर उतरली, पण कंट्रोल सुटून थेट रनवे बाहेर गेली. सुदैवाने प्रवासी सुरक्षित होते, पण विमानाचं नुकसान इतकं मोठं झालं की ते पुन्हा कधी उडालच नाही. नंतर 2008 मध्ये या एअरक्राफ्टला तोडून ट्रकवर बसवलं आणि खोपोली जवळच्या वॉटर पार्क मध्ये आणलं. तेव्हापासून हे विमान प्रवाशांना नाही तर लोकांच्या उत्सुकतेला विंग्स देतंय. मी आत जायचा विचार करत होतो तेव्हा गार्ड म्हणाला ₹100 द्या आणि आत फिरून या. आज तागायत कित्येक लोकांनी हजारो रुपये देऊन प्रवास केला असेल, पण आज ₹100 या प्लेनचा इंटेरियर एक्सप्लोर करायला भेटतोय. आत शिरल्यावर परिस्थिती थोडी भयानक वाटत होती. दिवसभर उन्हात तापल्यामुळे आतून विमान वाफाळत होतं, म्हणून 5 मिनिटात आम्ही इथून पळ काढला. गार्डच्या सांगण्यानुसार इथे अनेक बॉलिवूड चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओ शूट झालेत. आज हे विमान उडत नाही, पण कुणी फोटो काढायला, कुणी व्हिडिओ बनवायला, कुणी फक्त क्युरिओसिटीने बघायला येतं. माझ्यासाठी हा अनुभव वेगळाच होता, कारण विमानाचा लगेज एरिया, पायलटचे कॅबिन हे सर्व पहिल्यांदाच पाहायला मिळालेलं. म्हणजे ₹100 जमिनीवरून एक प्लेन जर्नी मी करून आलो. तर मित्रांनो, खोपोलीचं हे अनोखं विमान तुम्हाला कसं वाटलं? जर जाऊन भेट द्यावीशी वाटली तर गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. अशाच अनोख्या जागांसाठी राहा सोबत. अशाच खूप साऱ्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत. तर मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे एकही प्रवास चुकणार नाही. पुढच्या प्रवासात नक्कीच भेटू. विमान बघायला आलोय आम्ही. विमान बघून चाललोय आता. एक विमान बघतो, मग घरी जाऊन जातो.